मनोज पाटील ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि इकडे बघा गावात काय आले, आपला हरपलेला सांता, आपला महाराष्ट्राचा सांता। त्याच्यानंतर मग बँकेतून जाऊन आलो, मग त्याच्यानंतर आंघोळ केली ना, आता निघलोय जायला रिद्धीकडे। रिद्धीला खाऊ आणले बघा, बहीण आले मस्त की तिलगुल घेऊन। अरे पिवा पण आणि रिद्धी आज जेवायला बसतोय। रिद्धीने बिर्याणी घेतले आणि मला आईने बघा काय दिलेलं आहे, ताक आणि हे भगर आहे, उसळ आहे, चटणी आहे। एक ट्रिप मरली फक्त नवल्या इथं गॅरेज बघा, गाडी गॅरेजला लावली, गाडी स्टार्ट का ना हो सकाळची तेच बघा दादा काय प्रॉब्लेम नक्की। चला वापस हलो, दूध जेवून मायने ओढला तर ते जाऊन हलो। पहिल्या रिद्धीला सोडा गेलो कौशाला, गाड्या कुठली दोन्ही पण गाड्या नाही घेऊन गेलो, गाड्या दोन्ही इथं ठेवल्या। इथून चालत गेलो, वडाच्या झाडापाशी गाडी भेटली, तिथून मग नाक्यावर गेलो, नाक्याला रिक्षा गेली तर तिकडे गेलो, मग त्याच्यानंतर तिथून मनोज पाटील ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि इकडे बघा गावात काय आले, आपला हरपलेला सांता, आपला महाराष्ट्राचा सांता। आता उठलो म्हणजे लवकर उठलो तो, आता वाजलं किती माहिती आहे का, 12 वाजायला आले। अजून पण तुम्ही आंघोळच करत राहिलो, आंघोळ म्हणजे कामं होती दुसरी ती करत राहिलो। आता चालले जरा बाबूजवळ, रिद्धीजवळ, चला दाखवतो तुम्हाला। सविताला काल भेल घेतली ना ती, आणि ताईने दिले लाडू, ते घेऊन जाऊ आपण। चला होतो लवकर म्हणजे तरी पण 7 वाजले आपल्याला। आणि त्याच्यानंतर असं झाला हलो ना, मी मस्त की थकलो होतो ना, तर असं झोपलो मी डायरेक्ट 9:30 वाजता जा गेली। मग लागलो गाडी धुवायला, रिक्षा घाण झाली म्हणून। मग त्याच्यानंतर गाडी बिडी धुवून झाली आणि मग त्याच्यानंतर मग मी गेलो बाबाला घेऊन बँकेत। आंघोळी पण नव्हतं गेली मी, त्याच्या अगोदरच गेलेलो। त्याच्यानंतर मग बँकेतून जाऊन आलो, मग त्याच्यानंतर आंघोळ केली ना, आता निघलोय जायला रिद्धीकडे। रिद्धीला खाऊ आणले आणि ताईने लाडू दिले याचे मेथीचे, ते सविताला द्यायसाठी। चला आता जाऊ आपण कौशाला, मग गेलो भेटतो तुम्हाला। अरे बघा कशी लाया काल दिल त्या टाटलीनच्या लाया खात ना ना वरतं, खालच्या टिपून खातं बघा लाया। हा 100 किती, सर्दी किती झाली आई तिला? आणले मग तरी दावरी बघ कशी खातं, बघ कशी एक एक चिटकोची आठाची टाकतात ना त्या खातं तिकडे बघा, बघा हाय काय। अरे ना कशी खाते बघा, कशी खाते ना। हॅलो आपण गेलो होतो कौशाला, तर तिकडे बघा आता रिद्धी माझी पिल्लो आणली आहे आपल्या घरी। आपण जाऊ घरी, मग तुम्हाला दाखवतो ना। आता आलो घरी आपल्या, बेटा बॉल उचलून घे, ती चामटुली तर टकतं, चामटुली फटका देता। चल आता बघा बहीण आले मस्त की तिलगुल घेऊन। अरे पिवा पण आणि रिद्धी आज जेवायला बसतोय। रिद्धीने बिर्याणी घेतले आणि मला आईने बघा काय दिलेलं आहे, ताक आणि हे भगर आहे, उसळ आहे, चटणी आहे। चला या खायला पिल्लू ये। तर गॅरेजला जाऊन येऊ, कारण काय झालं माहिती आहे का, जरा गाडी स्टार्टिंग प्रॉब्लेम देते जरा ही आपली रिक्षा, तिला बघून घेऊन जाऊन येऊ जरा गॅरेजला। चला एक ट्रिप मरली फक्त नवल्या इथं गॅरेज बघा, गाडी गॅरेजला लावली, गाडी स्टार्ट का ना हो सकाळची तेच बघा दादा काय प्रॉब्लेम नक्की। चला तो गॅरेजला तेवढून तिथं 1-2 ट्रिपा बी मारल्या, पण काय ट्रॉफिक असतं एवढी ना हल्ली, तर रस्त्याचं काम चालू केलं तर त्याच्यामुळं काय मदत आपल्याला
त्याच्यापेक्षा आलो घरी रिद्धीला घेऊन खाऊ. माझ्या दिदीला बघा काय आणले मेनू. ये नाचायला लागली बघा ये. तिकडनं जाऊन आलो कौशाशा आणि मग आता आलं इथं आपले डेअरीवर दूध घ्यायला. माईने दूध सांडवलं म्हणून मला अर्धा लिटर दूध दे गाईचा. वापस आलो दूध जेवून माईने ओढला तर ते जाऊन ओलो. पहिल्या रिद्धीला सोडा गेलो कौशाला. गाड्या कुठली दोन्ही पण गाड्या नाही घेऊन गेलो. गाड्या दोन्ही इथं ठेवलं. इथून चालत गेलो वडाच्या झाडापाशी गाडी भेटली. तिथून मग नाक्यावर गेलो. नाक्याला रिक्षा गेली तर तिकडे गेलो. मग त्याच्यानंतर तिथून सोडून आलं तर इथं आलो तर ताई अंक काय बोलतं दुधू माईने होल्ला. कसा का होल्ला का दुधू कसा होल्ला हा पायाला लागायला तू 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 हे करतं का तुला यो आकरायला लागतं तो आकरायला लागतं. आता जेवायची तयारी वाजलं 10 फक्त जास्त नाही जास्त लेट नाही करायचा. लवकर जेवून झोपू. हां ही बघा ही माझी चामटू बघा चामटू. ती मामी बोलते बघ ती मम्मी बोलते बघ जा जा मग तुला मी खाऊ देन जा मम्मीच्या बोल जा. जेवण वगैरे झालं आपला मस्तपैकी. आता जेवलो मस्तपैकी. आता चला झोपाची तयारी. सो तुम्हाला सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा. अशाच नवीन ब्लॉगमध्ये आपण उद्याचे भेटू. चला बाय.